नमस्कार मित्रांनो, क्रिश टेक्नॉलॉजी या चॅनलवर तुमचं स्वागत. तर महाराष्ट्र मोबाईल बँकिंग म्हणजेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मोबाईल बँकिंगविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर काही जणांनी कमेंट केले होते की महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मोबाईल बँकिंग चालत नाही आहे. तर ते त्याचा काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे. तर कुठल्याही मोबाईलमध्ये ओपन केल्यानंतर ॲप रिक्वेस्ट टाईम आउट, प्लीज ट्राय अगेन सम टाईम असं पॉपअप येत आहे. तर ह्याचं कारण काय, कसं चालू करायचं महाराष्ट्र ग्रामीण बँकेची मोबाईल बँकिंग, आर-टी-जी-एस, एन-ई-एफ-टी, फंड ट्रान्सफर अँड रिचार्ज अँड मोबाईलचे. तर याविषयी सर्व माहिती पाहूया. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रहो, लक्षात घ्या, हे जे ॲप आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं ॲप, हे ओल्ड व्हर्जन आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक, त्यात तुम्हाला अशी स्क्रीन दिसू शकते. तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्ही महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्याकडे हे ॲप असेलच. तर हे जे ॲप आहे ते चालत नाही आहे, कारण की हे बंद करण्यात आलेलं आहे बँकेकडून बिकॉज ऑफ आता कंपनीने नवीन अपडेट दिलेलं आहे. तर त्यात हे तुम्हाला आता अनयूज झालेलं आहे, याचा काही फायदा नाही. तुम्ही प्ले स्टोरवर डाउनलोड करून तुम्ही MGB मोबाईल बँकिंग हे जे ॲप तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक, आवर ऑब्जेक्टिव्ह द मोबाईल बँकिंग प्रोव्हाइड्स एनीवेअर एनी टाईम access to accounts for bank details customers. The application is developed using latest cutting edge technology and tools. Infrastructure supports unified secure and banking services फॉर अकाउंट्स. तर लक्षात घ्या, असं हे ॲप आहे. तर तुम्हाला डायरेक्ट लॉग इन करता येणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला इथं खाली ऑप्शन आहे न्यू टू मोबाईल बँकिंग. तर हे रजिस्टर करायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा जे नवीन आहेत अशांसाठी सांगू शकतो की त्यांना आणि ज्यांचं जे जुने ॲप जे आहेत त्यांच्यासाठी पण तुम्हाला रजिस्ट्रेशनच करावं लागेल, जेणेकरून त्यात तुम्हाला इथं मॅन्डेटरी फील्ड्स आहेत ते स्टारच्या. तर त्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा जो रजिस्टर नंबर आहे तो, तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे, तुमचा कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि कॅशपा टाकायचा आहे, जो काही खाली असेल तो, आणि रजिस्टर करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही रजिस्टर करून नंतर मग तुम्ही लॉग इन करू शकता. तुम्हाला ID आणि पासवर्ड तुम्हाला सेट करता येईल. सेट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला ॲक्सेस होईल ह्या मोबाईल बँकिंग ॲपचा. तर अशा पद्धतीने ही माहिती होती. जर कोणाला काही अडचण येत असेल तरीही तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर तुम्हाला भेटून जातील. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.